महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरेभाऊ यांच्या बोराटवाडी येथील अखंड हरिनाम सप्त्यातील हे दृश्य आहे। बोराटवाडी येथील अखंड हरिनाम सप्त्याचं पहिलंच कीर्तन सोहळ्याचा मान बोराटवाडी गावचे सुपुत्र हरिभक्त परायण वाहतूक नियंत्रक संतोष बोराटे महाराज यांना मिळालेला आहे। आपण दृश्य पाहतोय ते संतोष बोराटे महाराज हे संत सावतामाळी मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतलेले आहेत आणि त्यांच्यासमोर आहे ते ग्रामस्थ आहेत। त्यांचा कीर्तन सोहळ्यातील पहिलाच कीर्तनाचा भाग आपण बघत आहोत। आपण आलोय थेट संतोष बोराटे महाराज यांच्या कीर्तनात। पहिल्याच दिवशी त्यांचे कीर्तन त्यांना करण्याचा मान मिळालेला आहे। चला आपण त्यांचं कीर्तन ऐकूया। नामस्मरण कशासाठी केलं पाहिजे? महाराज सांगतात उठाउठी नामस्मरण करा, वेळ घालवू नका, कुठल्याही प्रकारचं तुम्ही नाम घ्या, नामाशिवाय तुम्ही जगू शकत नाही। एक साधा विचार करा, वाईट विचार करून जर तुमच्या शरीरावर परिणाम होत असेल, चिंता करून तुमचं शरीर थकत असेल, तुम्हाला त्रास होत असेल, आजार जडत असतील, चांगला विचार करून तुमचं शरीर सुधारत असेल, तुम्ही आनंदी राहत असाल, तुम्हाला बरं वाटत असेल, प्रकृती चांगली राहत असेल तर नामाचं सुद्धा महत्व तुम्ही सतत नाम घेतलं की तुमच्यावर येणारे अनेक संकट सुद्धा तिथं थांबणार आहे। संकटातून सुद्धा तुमची सुटका होणार आहे। नामस्मरण केल्यानंतर त्याचं जीवन पवित्र होणार आहे। दुःख म्हणजे काय? दुःख म्हणजे अज्ञान आहे। तुम्ही नामस्मरण करता तुमचं ते अज्ञान आहे। तुम्ही जेवढं नामस्मरण कराल तेवढं तुमचं शरीर पवित्र होणार आहे आणि तुम्ही तुमच्या आतमध्ये परमेश्वराचा वास होणार आहे। नामस्मरणाचं महत्व सांगतो। आपल्या गावापासून 12 किलोमीटर अंतरावर असलेलं गोंदवले हे महाराज ब्रह्मचंद्र गोंदवलेकर महाराजांचं गाव आहे। सगळ्यांनी नीट लक्ष ठेवू ऐका। राम नाम घेण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचलं। कालावधी ब्रिटिश सरकारचा आहे। 1896 साली प्रचंड मोठा दुष्काळ संपलेला आहे। 1897 साली प्लेगची साथ आली। त्यावेळेला महाराजांचं महत्व सांगतो। आपल्या गावाशेजारी इतके मोठे साधू पुरुष होऊन गेले। नामाचं महत्व काय असतं? लय लांब जायची गरज नाही। महाराजांना प्लेग झाला। दहिवडील एक मामलेदार होते 100 वर्षापूर्वीचे संतोष सर गुरुजी ही गोष्ट आहे। हेमंताला दहिवडीच्या मामलेदारांना कळालं गोंदवलेकर महाराजांना प्लेग झालाय। आता गोंदवलेला गेलं पाहिजे, त्यांना क्वारंटाईन केलं पाहिजे, त्यांना रानात ठेवलं पाहिजे, कुठेतरी एका बाजूला ठेवलं पाहिजे। पत्रकार नसेल तर संपूर्ण गोंदवले गावाला क्वारंटाईन करावं लागेल, जसा कोरोना आला होता। महाराजांकडे बातमी आली उद्या मामलेदार भेटायला येणार आहेत। दुसऱ्या दिवशी मामलेदार भेटायला गेले। महाराजांनी त्यांची बसण्याची व्यवस्था केली। मामलेदार येऊन बसले, इकडे तिकडच्या गप्पा झाल्या, चहा पाणी झालं। महाराजांना प्लेगमुळे संपूर्ण गळ्याला अशा गाठी झालेल्या होत्या, काखेमध्ये गाठी होत्या, गळ्यामध्ये गाठी होत्या। 100 टेम्परेचर पेक्षा जास्त ताप होता विकास महाराज। मामलेदार येऊन बसले, दोघांच्या गप्पा टप्पा झाल्या आणि मामलेदारांनी विचारलं, महाराज मला असं कळालंय आप्पासाहेब की तुम्हाला प्लेग झालाय। महाराजांनी सांगितलं तुम्हाला कोणीतरी चुकीचं सांगितलेलं आहे। प्लेग झालेलाच होता। तिथं येऊन बसल्यानंतर तो गळ्याचा रुमाल काढला, मामलेदारांचा हात हातात घेतला। मी नामस्मरणाचं महत्व सांगतो। राम नाम ज्यांनी आयुष्यभर जपलं, प्रत्यक्ष रामाने त्यांना भेट दिली। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 54 भारतामध्ये रामाची मंदिर आहेत। रामाचं महत्व काय असतं? आपण म्हणता ना मूर्तीमध्ये कुठे देव असतो का? 100 वर्षापूर्वीचा विषय आहे। ब्रिटिश कालावधी आहे, ब्रिटिश सरकारच्या कालावधीमधला हा विषय आहे। मामलेदाराने त्यांच्या गळ्याला हात लावला, कुठेही गाठ नाही, ताप नाही। सगळी खात्री झाल्यानंतर मामलेदार निघून गेले। महाराज उठले, आतमध्ये गेले आणि परत त्यांना त्या गाठी आल्या, परत गळ्याला फडकं लावलं आणि निद्रिस्त झाले। 8 दिवस असं चाललं होतं। 3 दिवस नैवेद्य नाही। तिथे एक भाऊसाहेब केतकर म्हणून मोठे अधिकारी रिटायर झालेले होते संतोष सर, आणि त्या सेवेला तिथं होते। महाराज कणत कुठत आतल्या रूम मध्ये झोपून होते खोलीमध्ये। थोरल्या रामाच्या मंदिरामध्ये भजन चालू होतं। महाराजांच्या खोलीचा दरवाजा लावलेला होता, भजनी मंडळी गात होती। नीट ऐका, भाऊसाहेब केतकर भजनी मंडळाकडे बघत
एका फळीवर हात ठेवून रामाच्या मूर्तीकडे बघत होते. अचानक रामाच्या मूर्तीच्या डोळ्यातून, थोरल्या रामाच्या डोळ्याच्या मूर्तीतून पाणी येत असल्याचे त्यांना दिसले. ते जवळ गेले, पाणी पुसले, परत डोळ्यातून पाणी आलं, परत पुसले, तिसऱ्यांदा पाणी आलं, परत पुसले, पळत गेले. महाराज महाराज. महाराजांनी आतून विचारलं, कोण आहे? म्हणजे मी भाऊसाहेब. बोला काय झालं? राम रडतोय, राम. महाराज उठले. प्लेग झालेला आहे, अंगामध्ये प्रचंड ताप आहे. सोळं नेसलं, हातपाय धुतले, रामाच्या पुढे जाऊन उभं राहिले. बघतोय तर घळ 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 पाणी. 35 मिनिटं त्या रामाच्या डोळ्यातून पाणी येत होतं. त्या केतकरांना शेजारी विचारून महाराजांनी सांगितलं, बघा तेव्हा फक्त एकच वर्तमानपत्र होतं, केसरी. बघा 35 मिनिटं झालं तर रामाच्या डोळ्यातून पाणी येतं, राम रडतोय माझ्यासाठी. उद्या अशी एखादी बातमी येऊ नये वर्तमानपत्रामध्ये की गोंदाल्यामध्ये मूर्तीच्या डोळ्यातून पाणी आलं. हा चेष्टेचा विषय होऊ नये, हा हास्य विरोध होऊ नये म्हणून सगळ्यांना साक्ष ठेवून ते सांगतायत. मोशार पंचा घेतला. 6 वेळा 35 मिनिटांमध्ये त्या डोळ्यातलं पाणी पुसलं आणि क्षमा याचना केली. 3 दिवस झालं, 3.5 दिवस झाले मी झोपून आहे. तुला प्रसाद नाही, तुला भोग दिला गेला नाही, तुला जेवण केलं नाही, मी झोपलोय, मला प्लेग झालाय म्हणून तो रडतोय. माझं काय चुकलं असेल तर माफ करा. 35 मिनिटांनंतर डोळ्यातलं पाणी बंद झालं. साक्षीदार, तुम्हाला जर कधी वेळ मिळाला तर केव्ही पेलसरी गुरुजींचं ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराजांचं वाङ्मय आणि चरित्र हा तुम्ही ग्रंथ वाचा. तुम्हाला त्याच्यामध्ये कळेल नामस्मरणामुळे महाराज अतिउच्च टोकावर त्या परमेश्वरांच्या बरोबर होता. 1909 साली सानव महाराज ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराजांनी गुरुजी गोंदवले सोडून निमिषारण्यामध्ये जायचा त्यांनी निश्चय केला. आप्पासाहेब हे नको, बाद झाला तर काय नको, निमिषारण्यामध्ये जाऊया. अहो त्या काळी फक्त कोरेगाव पर्यंत रेल्वे होती. 12 महिन्यातले 8 महिने महाराज 400 माणसं घेऊन भारतभर फिरत होते. त्यांचं एवढं महत्व कशासाठी सांगतोय? ही माणसं मोठी का असतात? त्या माणसाचा इतिहास का राहतो? त्यांच्या विचारांचा वारसा अखंड ग्रंथ रूपाने काय मागे राहतो? हे समाजासाठी काम करतात. हे नामस्मरण केलं आहे. त्यांची भक्ती ही पराकोटीची भक्ती आहे आणि त्यांच्यामध्ये समाजाच्या, त्यांच्या हृदयामध्ये समाजासाठी पराकोटीचा जिव्हाळा आहे, प्रेम आहे, समाजाविषयीची आपुलकी आहे. म्हणूनच ते संत आहेत, आपल्या जवळचे. 12 महिन्यातले 8 महिने गोंदवलेकर महाराज 400 माणसं घेऊन फिरायचे. तुम्ही जर कधी इंदूरला गेला, इंदूर मी आलो 2 महिन्यापूर्वी जाऊन. इंदूर हे महेश्वर जवळ आहे, उज्जैन शेजारी. तिथं गोंदवले धाम फार मोठा आहे. तिथं सुद्धा नामस्मरण खूप चालतं, रामनामाचं. रामनामाच्या वेळापायी त्यांनी 54 मंदिरं भारतभर बांधली. इतकं मोठं नामस्मरणाचं महत्व. 1909 साली निमिषारामध्ये जात असताना घोडागाडीमध्ये बसले. घोडागाडी आप्पा महाराज समाधीकडे चौकाकडे जात असताना, आत्ताच्या सोलापूर रोडकडे जात असताना सगळ्यांना हात केला, मी गोंधळ सोडतो, आता परत येणार नाही ना. रामनाम काय असतं बघा. जलमुनिया कुळी, जलमुनिया कुळी वाचेस मरे राम, वाचेस मरे राम. त्याच्यावर मी सांगतो आपल्या अभंगाचा त्यातच भावार्थ आहे. पाठीमागून माणूस पळताना महाराज थांबा, महाराज थांबा. महाराजांनी घोडागाडी थांबवायला लावली, गाडी परत वळवली आणि गाडी वळवून मंदिराजवळ आली आणि विचारलं काय झालं, कशासाठी तुम्ही गाडी थांबवली? संदीप महाराज. तो सेवेकर सांगतो महाराज राम रडतोय. महाराजांच्या जीवनामध्ये 3 वेळा राम रडला. तुम्हाला खूप लांबचं सांगायची गरज नाही. 1909 सालची गोष्ट सांगतो. 1896 ची मागाशी सांगितली प्लेग मध्ये. मंदिरामध्ये गेले, हातपाय धुतले, सोहळं नेसलं, समोर जाऊन बघतोय तर रामाच्या डोळ्यातून पाण्याची धार लागली. एक चांगलं फडकं घेतलं, 2-3 वेळा अश्रू पुसले. अश्रू काय थांबत नव्हते. रामाच्या मूर्तीतून आजही ती मूर्ती 100 वर्ष झालं तिथंच आहे. आपण त्या मूर्तीचं दर्शन घेतो, ती मूर्ती आजही तिथंच आहे. त्यांना परमेश्वर प्राप्त झाला. त्यांच्यासाठी त्या ईश्वराच्या डोळ्यातून पाणी आलं आणि ती मूर्ती आज तिथे असून आपल्या भक्तीमुळं किंवा आपल्या समोर त्या मूर्तीच्या डोळ्यातून पाणी काय येत नाही याचा विचार समाजाने केला पाहिजे. तेवढी भक्ती पाहिजे, तेवढं नामस्मरण पाहिजे. हा जोडून सांगितलं रामराया, मी गाव सोडून निघालो म्हणतो रडतो, किती माझ्यावर प्रेम करशील, माझं काय चुकलं असेल तर माफ कर. ह्या जनता जनार्दना सोडून मी कुठेही जाणार नाही.
महाराजांनी माफी मागितली आणि त्या क्षणाला बंद झालं. त्याच वेळेला जय जयकार झाला, पुन्हा भजन झालं. नामस्मरणाचं एवढं मोठं महत्व आहे. एक विचार सार म्हणजे चांगला विचार केला पाहिजे, परमेश्वराचं नाव घेतलं पाहिजे. 1296 साली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी लिहिली 16व्या वर्षी महाराज. 21व्या वर्षी समाधी घेतली. 16व्या वर्षी ज्या जगाचं ज्ञान त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलं. वय होतं 16. 10वीत असेल मुलगा आत्ताच्या वयोमानानुसार. जगाचं ज्ञान, भगवद्गीतेची टीका म्हणून जी ज्ञानेश्वरी लिहिली. 10वीतल्या मुलाला निबंध लिहिता येतोय का आता? काय ज्ञान असेल, काय पराकोटीची भक्ती असेल त्यांची, ते विष्णूचा अवतार होते असं आपलं संत सांगतात. मग तरुण वयातच मुलांनी का आलं पाहिजे? सार आसाराचा विचार आपण काय केला पाहिजे? आता ह्या माणसांचा भरून पावलेला संसार आहे. आयुष्यभर कष्ट केलंय, मुलाबाळांच्यासाठी सगळं केलेलं आहे, पाहिजे एवढं सगळं केलेलं आहे. आणि आता खरी गरज त्या अध्यात्माला, त्या देशाला, त्या राष्ट्राला, आपल्या कुटुंबाला कोणाच्या असेल तर तरुण याच्यामध्ये आलं पाहिजे. आम्ही सांगणार नाही तुम्ही माळा घाला. आणि त्या सजाने कसायाला सुद्धा मदत केलेली आहे. हे करताना त्या ईश्वराला माळायची गरज नाही. तुमचा भाव चांगला पाहिजे. आणि एखादा पाहुणा जर घरी येणार असेल तर तुम्ही 2 दिवस तयारी करताय, स्वच्छता करताय, अंगण साफ करताय, बेड ठीक करताय. त्या ईश्वराला जर तुमच्या हृदयामध्ये घ्यायचं असेल, अरुण महाराज, बापूदाजी, त्या हृदयामध्ये त्या परमेश्वराला घ्यायचं असेल. परमेश्वर इकडे तिकडे कुठं नाही. मंदिरामध्ये तर ते सगुण रूपामध्ये आहेच, पण या हृदयामध्ये सगळ्यांच्या ह्या ब्रह्मांडाच्या, अनंत कोटी ब्रह्मांडाच्या असणाऱ्या सजीव सृष्टीच्या हृदयामध्ये तो विश्वाचा मालक आहे. त्याला फक्त पाहता आला पाहिजे. एखादा पाहुणा घरी येणारा म्हणून जर तुम्ही घर साफ करताय, त्या परमेश्वराला जर आत घ्यायचं असेल तर तुमचं हृदय मन साफ झालं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे? तुका म्हणे चित्ता करावे घेतलं पाहिजे. महाराज सांगतात उठावटी लगेच तुम्ही गडबडीने घेतात. हा नामपर अभंग असला तरी सुद्धा ही उपदेशभर त्यांनी 350 वर्षापूर्वी ओळखलेलं होतं की याच्यावर या जीवाला चांगल्या मार्गाला लावण्यासाठी, परमेश्वराकडे नेण्यासाठी नामस्मरण हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. आणि त्या निमित्तानं तुम्ही एवढा मोठा उत्सव होत असताना, कीर्तन सोहळा होत असताना तुम्ही या ठिकाणी येताय, या ठिकाणी बसताय, अनेक लोक येतात, माळा घालतात. विकास महाराज चांगली गोष्ट आहे. असं आलं पाहिजे, बसलं पाहिजे, सत्संगामध्ये गेलं पाहिजे. त्याला वयाची अट नाही. हे काय म्हातारे माणसानेच यावं असं काही नाही. मुळात लवकर आलं पाहिजे. या वयात यावंच लागतं, ह्या वयातच आलं पाहिजे. आणि ती शेवटपर्यंत भक्ती टिकते. तुम्ही एवढं नशीबवान आहे की एवढं तुम्हाला नामस्मरण तुमच्या कानावर पडतंय. आणि महाराज अगदी अंतकरणापासून सांगतात की तुम्ही चांगला विचार करा, सरासराचा विचार करा. सरासर विचार करा उठाऊ, सरासर विचार करा उठाऊ, सरासर विचार करा उठाऊ. विठोबाचं नाव घ्या, नामस्मरण करा. पण काय होईल नक्की? नामस्मरण घेतल्यानंतर काय होईल असं साधा प्रश्न विचार. काय होईल? हे बघा, संसार करत असताना हे आयुष्य पुन्हा नाही. परमेश्वराने आपल्याला बुद्धी दिलेली आहे, निरोगी शरीर दिलेलं आहे. ही संधी पुन्हा नाही.
की संधी जीवनामध्ये येणाऱ्या कुठलीही संधी असू द्या, ही संधी कुणी वाया नाही घालवली पाहिजे. नामस्मरण तर आपल्याला घ्यावं लागणार आहे. त्या नामस्मरणामुळं महाराज असं सांगतात की तुमच्या आयुष्यामध्ये येणारी अनेक संकट, अनेक त्रास, अनेक व्याधी तुमच्या कमी होणार आहेत. नामाच्या जयंताने मोठी मोठी संकट दूर होणार आहेत आणि भवसागर जो हा संसाराचा आहे तो तुम्ही तरुण जाणार आहे. हे बघा, आपण संसार करत असताना अनेक संकट आहेत, कटकटी आहेत, पैशाचे आहेत, भांडणं आहेत, गावात अनेक व्याप आहे. हे सगळं करत असताना प्रत्येकाच्याच वाटेला आहे. फक्त वाटतं त्यांचं चांगलं चाललंय, त्यांच्याकडेच गाड्या आहेत, त्यांच्याकडेच बंगला, असं बघतानाचा दृष्टिकोन आहे. दुसऱ्याचं दिसताना आपल्याला सगळ्या गोष्टी मोठ्या दिसतात आपल्याला, पण त्याच्या पाठीमागे असलेला त्रास, प्रत्येक माणूस हा त्रासलेला आहे. प्रत्येक माणसाला संकट आहेत, अडचणी आहेत, फक्त दिसत नाही. दिसताना फक्त पॉश दिसतोय माणूस, चांगल्या परिस्थितीमध्ये दिसतोय, पण तशी परिस्थिती नसते. मग आपण सतत नामस्मरण केल्यानंतर हा दुर्गट असा, अवघड असलेला भवसागर हा संसारातून आपण पार करून जाणार आहे. तुम्हाला एवढे मोठे गोंधळीकर महाराज आहेत, असं आहे तसं आहे. रामनामाचं फक्त कळतं, लोक फितवायची, मठ बांधायचे, काहीतरी करायचं, अन्नदान करायचं, ह्या गोष्टी चालूच होत्या. तर त्या महादेव केळकरला एका साधकानं एक दिवशी गोंधळकडे नेले. महाराजांना ही महादेव केळकर तिथं पोहोचायच्या अगोदर कळालं होतं की हा एक नास्तिक माणूस पोस्ट मास्तर आपल्याकडे आलेला आहे. बराच वेळ झाल्यानंतर, जेवण वगैरे झाल्यानंतर महादेव केळकरांना गोंधळकर महाराजांनी जवळ बोलवून घेतलं. तुम्हाला गोंधळकर महाराजांचं दुसरं उदाहरण का देतो, ते आपल्या जवळचे आहे. आपण गेलं पाहिजे, नतमस्तक झालं पाहिजे, कधीतरी साधना केली पाहिजे, आपल्या मुलांना तिथं पण घेऊन गेलं पाहिजे. जसं आपण आळंदी पंढरपूरला जातो तसं तिथं सुद्धा गेलं पाहिजे. तरी चरित्र वाचली पाहिजे. ह्या पोत्या सोडा, वाचा, त्या मुलांना सांगणं गरजेचं आहे. आता नचिकेळकरला महाराजांनी सांगितलं माझ्या टाळूला कान लावा. महादेव केळकरनं सांगितलं माझ्या टाळूला कान लावा. महादेव केळकर पोस्टमन होते, त्यांनी टाळूला कान लावला तर श्रीराम जय राम जय जय राम असा नाद त्यांच्या टाळूतून येत होता. आता म्हणजे पायाला कान लावा, पायामधून, तळ पायामधून राम नाम त्यांना ऐकू येत होतं. संपूर्ण राम नामानं भरून गेलेलं त्यांचं आयुष्य होतं. नामस्मरणाने कितीतरी संत परंपरा ही महाराष्ट्राला आपल्याला एवढी मोठी लाभलेली आहे. ज्ञानेश्वरांच्या पासून गोंधळकर महाराजांच्या पर्यंत असेल, सगळ्यांनी राम नामाचं महत्व आपल्याला सांगितलं आहे. नामस्मरण आपल्याला सगळ्यांनी केलं पाहिजे. 42 वर्षाचा हा कार्यक्रम होत असताना आपण अनेक वर्ष कीर्तन ऐकताय. आपल्या वाडीमध्ये खरोखर तरुण मुलांच्या मध्ये खूप बदल झालेला आहे. विशेषतः तुमची जी श्रवण भक्ती आहे, माझ्यासारख्या नवीन कीर्तनकारा सुद्धा ऐकून घेताय म्हणजे तुमची खूप मोठी भक्ती आहे. म्हणजे कुठलाही एखादा दृष्टांत नाही, तुम्हाला हसवणं नाही, पण एक वेगळ्या पद्धतीनं मी एक प्रबोधन म्हणून हे सांगत असतो. नामस्मरण करत राहा. नामस्मरण हे शेवटपर्यंत केलं पाहिजे. आयुष्य पुन्हा नाही, क्षणाक्षणानं आपलं आयुष्य निघून जात असताना आपण चांगल्या वाईटाचा विचार केला पाहिजे. संतांच्या संगतीत राहिलं पाहिजे, पायवारी केली पाहिजे, लोकांचं चांगलं केलं पाहिजे, लोकांची मदत केली पाहिजे. परोपकाराचं झाड दारात लावल्याशिवाय त्याला पुण्याची फळं लागत नाहीत असं शास्त्र सांगतं. अरे पण आम्ही एवढं मोठं आहे का महाराज की परोपकार करायला आमचंच भागत नाही तर आम्ही काय परोपकार करतो. असा त्यांनी दिला स्वर्गीय वैकुंठवासी आबासाहेब गोरे गुरुजी, ज्यांनी आम्हाला भजनाचा वारसा दिला. तो वारसा आज तेवढ्याच ताकदीनं समाजातली तरुण वाहतूक नियंत्रक हबप अर्थात संतोष बोराटे महाराज यांचा सन्मान सोहळा आपण पाहतोय. वसंत गोरे यांना संतोष बोराटे यांचा सन्मान सत्कार केलेला आहे. त्याचबरोबर संतोष गोरे हेही संतोष बोराटे महाराजांचा सत्कार करत आहे. तर पुढील दृश्य आपल्याला पाहावयास मिळत आहे ते गावाच्या वतीने संतोष गोरे आणि वसंत गोरे यांनी सन्मान चिन्ह देऊन बोराटवाडीकरांच्या वतीने विशेष पत्र आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान केलेला आहे. ते दृश्य आपल्याला पाहावयास मिळत आहे. नामस्मरण केलं पाहिजे. बहुसिंधू पार तुम्ही करून जाणार आहे आणि सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. आज पहिल्या दिवसाची सेवा मला तुम्ही दिली, या ठिकाणी मी सगळ्यांचा आभार मानतो. एवढे
आपण दृश्य पाहतोय ते दृश्य आहे संतोष बोराटे महाराज यांचा सन्मान होत आहेत. संतोष गोरे भाऊ यांच्या वतीनं हा सन्मान होत आहेत. नारायण गोरे अण्णा त्याचबरोबर आप्पासाहेब बोराटे त्यांच्यासोबत आहेत. आपण दृश्य पाहतोय ते सत्कार सोहळ्यातील आहे. खरं तर बोराटवाडी गावच्या सुपुत्राचा सन्मान बोराटवाडीकरांच्या वतीने हा होत आहे. आपल्याला दृश्य हे वेगळं पाहावयास मिळत आहे. महाप्रसादाचे ज्यांनी नियोजन केले ते गोरे एकनाथ गोरे यांचे चिरंजीव यांचा सन्मान वसंत गोरे अण्णा करत आहेत. महाराजांचा सन्मान एक या निमित्ताने गोरे परिवाराच्या वतीने करण्यात आलेला आहे.